रात्री हे 7 पदार्थ वारंवार खाल्ले तर वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं. तुम्ही दिवसभर अगदी कमी खाता, सकाळी नाश्ता मोजून करता, दुपारचं जेवणही साधं ठेवता, पण रात्री जेवण झाल्यानंतर एक छोटीशी चूक करता आणि मग दुसऱ्या दिवशी वजन कमी का होत नाही याचा विचार करत बसता. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे त्यातले काही पदार्थ तुम्हाला हलके आणि हेल्दी वाटतात. आज मी तुम्हाला रात्री वारंवार खाल्ले जाणारे 7 पदार्थ किंवा खाण्याच्या 7 सवयी सांगणार आहे. कॅलरीज इनटेक वाढू शकत आणि वजन कंट्रोल करणं कठीण होऊ शकतं. शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे की रात्री भूक लागली तर नेमकं काय खावं, जेणेकरून उपाशीही राहावं लागणार नाही आणि चुकीचे स्नॅक्सही खाण्याची वेळ येणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 7 नंबरची जी चूक आहे ना ते तर खूप लोक रोज करतात. नंबर 1, रात्री उशिरा गोड पदार्थ. तर सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे गोड पदार्थ. जेवण झालं, रात्रीचं काम झालं आणि मग चहा किंवा कॉफी सोबत बिस्किट, मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम, एखादा गोड पदार्थ. आपल्याला वाटतं एवढंच तर खाल्लं, पण इथेच प्रश्न निर्माण होतो, कारण जेवण झाल्यानंतर खाल्लेला हा एक्स्ट्रा स्नॅक्स तुमच्या दिवसाच्या एकूण कॅलरीज मध्ये भर घालतो. विशेषतः तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि रोज रात्री जेवणानंतर गोड खात असाल तर ही सवय तपासून पाहायला हवी. याचा अर्थ गोड पदार्थ आयुष्यातून कायमचा बंद करा असं नाही, पण रोज रात्री सवय असेल तर ती कमी करा. गोड खायची इच्छा झाली तर प्रोटीन छोटं ठेवा आणि ते रोजच्या रुटीनचा भाग बनू नका. नंबर 2, दुसरी मोठी चूक म्हणजे पॅकेट मधलं नमकीन, चिवडा, भुजिया, सेव, फरसाण. हा पदार्थ आपण हातात घेतो आणि म्हणतो फक्त थोडंसं तर खाल्लं, पण थोडं थोडं करता किती खाल्लं हे कळतही नाही. रात्री टीव्ही किंवा मोबाईल पाहताना खाणं सुरू झालं की प्रोटीन कंट्रोल आणखीन कठीण होतं. म्हणून एक नियम तुम्ही लक्षात ठेवा, पॉकेट हातात घेऊन खाऊ नका. जेवढं खायचं आहे तेवढंच एका छोट्या बाउल मध्ये काढा आणि पॅकेट बाजूला ठेवा. हा छोटासा बदल तुमचं रात्रीचं अनावश्यक खाणं कमी करण्यात मदत करू शकते. नंबर 3, रात्रीचा मोठा आणि जड डिनर. तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं खूप मोठं जेवण. दिवसभर कामाच्या घाईत नीट खाल्लं नाही, सकाळी नाश्ता कमी, दुपारी वेळ नाही आणि मग रात्री घरी आल्यानंतर खूप भूक लागते. मग आपण भरपूर भात, पोळी, भाजी, डाळ, तळलेले पदार्थ आणि त्यानंतर काहीतरी गोड असं भरपूर खातो. इथे समस्या फक्त रात्री भात खाल्ला किंवा पोळी खाल्ली ही नाही, प्रश्न आहे एकूण किती खाल्लं आणि तुमच्या शरीराला खरंच तेवढी गरज होती का. म्हणून रात्रीचं जेवण बॅलन्स मध्ये ठेवा. चौथा प्रकार म्हणजे तळलेले पदार्थ, भजी, वडा, समोसा, पुरी, पकोडे. रात्री चहा सोबत हे पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते. विशेषतः रात्री जेवण झाल्यानंतरही पुन्हा काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं, पण हे पदार्थ कॅलरीज डेन्स असू शकतात आणि तुम्ही आधीच जेवलेलं असताना त्यानंतर पुन्हा तळलेला स्नॅक घेतला तर दिवसाचं एकूण कॅलरीज इनटेक सहज वाढू शकतात. म्हणून रात्री कुरकुरीत खायची इच्छा झाली तर आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच भूक लागली आहे की फक्त काहीतरी खावंसं वाटतं. हा एक प्रश्न तुमची सवय ओळखायला खूप मदत करेल. नंबर 5, साखर घातलेले चहा, कॉफी आणि पेय. 5वी गोष्ट खूप साधी आहे पण अनेकाच्या लक्षात येत नाही. रात्रीचा चहा, कॉफी किंवा गोड पेय. तुम्ही जेवण कमी केलं असेल पण त्यानंतर 2 कप चहा आणि प्रत्येक कपात भरपूर साखर घेतली तर त्यातूनही कॅलरीज वाढतात आणि काही लोक चहा सोबत बिस्किट, टोस्ट, नमकीन असंही खातात. मग फक्त चहा राहत नाही, तो चहा प्लस साखर प्लस स्नॅक असा संपूर्ण एक्स्ट्रा एडिटिंग ऑकेशन बनतो. म्हणून रात्री चहा घेत असाल तर साखरेचं प्रमाण कमी करण्याचा विचार करा आणि चहा सोबत अनावश्यक स्नॅक्स घेण्याची सवय टाळा. आणि जर चहा किंवा कॉफीमुळे तुमची झोप बिघडत असेल तर त्याची वेळही लक्षात ठेवा, कारण झोप कमी होणे आणि उशिरा
खाण्याची सवय यांचाही कॅलरीज इंटेक आणि वजनाशी संबंध आढळला आहे. नंबर 6, हेल्दी समजून जास्त खाल्लेले पदार्थ. आता 6वा मुद्दा थोडा वेगळा आहे बरं, लक्ष देऊन ऐका मित्रांनो. काही पदार्थ आपण हेल्दी समजतो, उदाहरणार्थ नट्स, पीनट्स, बटर, ड्राय फ्रुट्स, ग्रॅनोला किंवा हेल्दी स्नॅक्स. हे पदार्थ वाईट आहेत असं अजिबात नाही, पण ते हेल्दी म्हणजे अनलिमिटेड नाही. उदाहरणार्थ तुम्ही रात्री मी बिस्किट खात नाही, मी ड्रायफ्रुट्स खाते म्हणून मुठभर ड्रायफ्रुट्स खाल्ले आणि त्यानंतर पुन्हा काहीतरी खाल्लं तर प्रोटीन साईज महत्वाचं ठरते. वजन कंट्रोल करायचं असेल तर पदार्थ हेल्दी आहे की नाही यासोबतच किती प्रमाण खातोय हेही महत्वाचं आहे. म्हणून हेल्दी फूड खा, पण प्रोटीन लक्षात ठेवा. जेवण झाल्यानंतर पुन्हा खाणं आणि ही चूक ना मला वाटतं खूप लोक करतात. जेवण झालं पण किचन मध्ये पुन्हा एकदा जाणं, थोडं चॉकलेट, 2 बिस्किट, मग चहा, मग थोडा चिवडा आणि झोपण्याआधी पुन्हा काहीतरी. तुम्हाला वाटते की प्रत्येक वेळ अगदी थोडंसं खाल्लं, पण हे छोटे छोटे स्नॅक्स एकत्र केले तर दिवसाच्या एकूण कॅलरीज मध्ये चांगलीच भर वाढू शकते. म्हणून रात्री जेवण झाल्यानंतर लगेच स्वतःला विचारा, मला भूक आहे की सवय आहे. जर खरंच भूक नसेल तर फक्त बोर्डम, टीव्ही किंवा मोबाईल पाहताना खाणं टाळण्याचा प्रयत्न करा, कारण कधी कधी आपण शरीराच्या भुकेपेक्षा सवयीमुळे खात असतो. कारण वजन कमी करायचं म्हणून उपाशी झोपणं हा प्रत्येकासाठी योग्य उपाय नाही. जर खरंच भूक लागली असेल तर तुमच्या रोजच्या आहारानुसार हलका बॅलन्स पर्याय निवडा. उदाहरणार्थ दही किंवा अनस्वीटेंड कर्ड, एखादं फळ, हलका प्रोटीन रिच पर्याय किंवा तुमच्या डाएटमध्ये छोटासा प्रोटीन किंवा तुमच्या डाएटमध्ये बसणारा छोटासा पोर्शन. पण जर तुम्हाला डायबिटीज, किडनी डिजीज, प्रेग्नन्सी किंवा इतर कोणतीही वैद्यकीय समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या किंवा रजिस्ट्रेटेड डायजेशन कडून योग्य डाएट प्लॅन घ्या. तर मित्रांनो, आता सिंपल रात्रीचे 3 रूल आपण बघूया. रूल नंबर 1, जेवणानंतर सतत स्नॅक करू नका. रूल नंबर 2, पॅकेट मधून थेट खाऊ नका, पोषण आधी ठरवा. रूल नंबर 3, वजन कमी करण्यासाठी फक्त रात्री जेवण बदलून उपयोग नाही, संपूर्ण दिवसाचा आहार, फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि झोप याकडेही लक्ष द्या. लेट नाईट ईटिंग आणि वजन यांच्यात संबंध दिसतो, पण प्रत्येक व्यक्तीला एकच नियम लागू होतो असं म्हणता येत नाही. त्यामुळे रात्री 7 नंतर काहीच खायचं नाही. अशा कठोर नियमापेक्षा तुमच्या एकूण डाएट आणि रुटीन कडे पाहणं जास्त योग्य आहे. तर आजपासून रात्रीचं खाणं पूर्ण बंद करण्याची गरज नाही. फक्त काय खातोय आणि खरंच भूक आहे, फक्त काय खातोय, किती खातोय आणि खरंच भूक आहे का, या 3 गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा, रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त काय खावंसं वाटतंय? चहा, बिस्किट, गोड पदार्थ, नमकीन की काही दुसरं? तुमचा कमेंट्स वाचून मी पुढच्या व्हिडिओ मध्ये रात्री भूक लागली तर वजन कंट्रोल ठेवण्यासाठी काय खावं यावर पूर्ण व्हिडिओ घेईल. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या हेल्थ आणि कुकिंग टिप्स साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.